लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल
महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम भूर्भुवः स्वाहा तस्य विदुर्वहेन्द्रं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्।
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पंढरीचे देवराया आपुलिया हिता द्वाशे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुकाने माझा घडू त्यांची सेवा परी माझ्या दैवा नाही. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपोलिया हिता आपोलिया हिता माता पिता धन्य माता पिता Puri
आज बरं पावणारी पवित्र शिवाजी नरळे शिपाई भगवान नरळे शिपाई यांचे नातू यांचा आज पहिलाच हा वाढदिवस आहे 1 वर्षाच्या पूर्तीचा. आणि या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेली सगळी संत मंडळी, आज वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. तर ही वाढदिवस सहजासहजी कुणाच्या वाट्याला अशा प्रकारचा वाढदिवस होईल ह्या गोष्टी सोप्या नाहीत. कारण अशा प्रकारचा वाढदिवस साजरा होणं हे सहज भाग्य नाही, सहजासहजी भाग्याला येणारी ही गोष्ट नाही. आणि म्हणून आजच्या ह्या सगळ्या घडीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आणि म्हणून या निमित्तानं असलेली आजची कीर्तनाची सेवा, आजच्या या कीर्तनाच्या सेवेसाठी महान संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा असलेला हा अभंग आहे. आणि संपूर्ण आयुष्यभर उपयोगी पडणारा असा हा अभंग आहे. कारण संपूर्ण जीवन सार्थक होण्यासाठी जो मनुष्याच्या जन्माला आला, आता जन्म काय आपला एवढाच झालाय अशी नाही गोष्ट. एवढाच जन्म झालाय किंवा माणसाचाच झालाय असं काही नाही. काही जन्म वेगळे सुद्धा झालेले असतात, म्हणजे पशु पक्ष्याचे सुद्धा झालेले असतात, जनावरांचे झालेले असतात, किडा मुंगीचे सुद्धा झालेले असतात, पण त्याची आपल्याला माहिती नसते. कारण 184 योनी इतके जन्म आहेत, एवढे जन्म आहेत 184 योनी. आणि मग पुढे येऊन बसायचं, अंधारात बसू नका, पुढे रिकामच आहे. या पाठदिशी बसून इकडे समोर बसलं म्हणजे कळतं आपल्याला, कलेक्शन लागतं. अंधारात बसून काय काढलं त्रास झालं पाहिजे. संपूर्ण जीवनाला उपयोगी पडेल असा हा अभंग आहे.
का उपयोगी पडणार आहे? तर अनेक जन्म आपल्याला झालेले असतात. 184 योनी इतके जन्म झाले. हा जन्म सहज प्राप्त झाला नाही, म्हणून ह्याला दुर्लभ जन्म म्हणतात. मनुष्याचा जन्म हा दुर्लभ आहे. इतर योनीपेक्षा आपल्याला महत्व आहे. आज इथं कीर्तन आहे 6 ते 8, सगळ्यांना माहिती दिलेली आहे. वेळात वेळ काढून तुम्ही कीर्तन ऐकायसाठी आला. का आला? आपलं काहीतरी हित होईल यामुळेच तुम्ही अनेक कामं बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिला. आता हेच गोष्ट जनावरांनी पशु पक्ष्यांनी केली का? या परिसरात जनावर आहेत, ते पशु पक्षी आहेत, अनेक जीव आहेत. त्यांना वाटलं का चला आपण जाऊया कीर्तनाला, आपण जाऊया भजनाला, असं त्यांना वाटलं का? नाही वाटलं. काय फरक आहे? तर तो बुद्धी तत्वाचा फरक आहे. 184 योनीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जन्म आपला हा मानवाचा. कशामुळे श्रेष्ठ गणला गेला? त्याला बुद्धी तत्व जास्त दिलं गेलं. इतर जन्मापेक्षा काय जास्त आहे? बुद्धी तत्व आहे. खूप बुद्धी आहे, म्हणून ह्या जन्माला महत्व आहे. आणि बुद्धी असल्यामुळं आपण आपल्या हिताचा विचार करू शकतो. बऱ्याच वेळेला असं वाटतं आम्हाला काय दिलं देवानं, आम्हाला काय दिलं देवानं. का असं वाटतं? कोणाचा तरी बंगला बघितला का वाटतं आम्हाला देवानं असं का ठेवावं. कोणाची तरी कार गाडी बघितली का वाटतं आम्हाला असं किती दिवस ठेवावं. लेकर बाळ नाही ते त्यांना वाटतं आम्हाला असं का ठेवावं देवानं, आमच्यावर का कृपा करू नये. अनंत गोष्टी, अनंत विचार आहे. काय दिलं देवानं हा सतत पडणारा प्रश्न आहे. आयुष्यभर सतत पडणारा प्रश्न आहे माणसाला. पण त्यानं ह्याच्या मुळात जाऊन बघितलं नाही की तुला काय दिलं नाही. काय दिलं देवानं याच्यापेक्षा तुला काय दिलं नाही देवानं. सर्व काही दिलं तुला, सर्व काही दिलं. पण ते तू काय केलं? उकरड्यात नेऊन टाकलं. जे जे त्याची जागा असते त्याच जागेला ती वस्तू ठेवावं लागते. सोनं अनमोल आहे, पैसा अडका धन संपदा महत्वाचे. ते कुठेही सोनं तुम्ही ठेवणार नाही. कपाटामध्ये व्यवस्थित आतल्या कप्प्यामध्ये ते चांगल्या ठिकाणी ठेवणार. ते कुठेही टाकून देणार नाही. का? अनमोल आहे, त्याला चांगली किंमत आहे. कितीही ते सोनं महाग असलं, त्याची किंमत खूप मोठी असली, त्याच्यापेक्षा किमतीचे हिरे जास्त आहेत, माणिक आहेत, जड जेव्हा आहेत, खूप आहेत. लाखाच्या पुढचे कोट्यावधी रुपयापर्यंतचे हिरे आहेत, त्याच्या किमती आहेत. त्याही पेक्षा सगळ्यात अनमोल वस्तू कुठची दिली आपल्याला देवाने? तर ही देह दिला. देह हा देह कुणी इथं घडवला नाही. ह्या पृथ्वी लोकामध्ये सगळं घडवलं, सगळे कारखाने निघाले, सगळ्या वस्तू तयार झाल्या, पण हा पिंड मात्र इथं कुणी तयार केला नाही. देह जाणार जाणार, देह जाणार
मग देह तर जाणार आहे, जन्माला तर आलोय, जन्माला येऊन केलं काय? काय केलं? कोणासाठी केलं? मी कोण? कोणासाठी काय केलं? आलोय कुठून? जाणार आहे कुठं? आणि करायचंय काय? आणि ते कधी करायचंय? काय करायचं? आणि ते कधी करायचं? आणि त्याच्या पुढे ते कसं करायचं? ह्याच गोष्टी डोक्याच्या बाहेर टाकल्या. याचा विचार कधी केला नाही का? आपण जगलोय, आपण आयुष्य जगतोय ते दुसऱ्यासाठीच जगत आलो, म्हणजे प्रपंचासाठी जगत आलो. कोणाच्या हिताचा विचार केला? प्रपंचाचा विचार केला. रात्रंदिवस चिंता कोणाची केली? प्रपंचाची केली. पण स्वतःची चिंता केली का? स्वतःचा विचार केला का? जो असे आपल्या हिताचा, आपलं हित कशामध्ये आहे याचा विचार केला का? बर, मागच्या जन्मात जे काय आपल्या आई वडील असतील, भाऊ असतील, कुटुंब असेल, ते आता आहेत का आपल्याजवळ? ते कुठे जन्माला गेले? आता जे आहेत ते पुढच्या जन्मात असतील का? ते कुठं जातील? अनंत जन्म झालेले आहेत आपले, अनंत जन्म झालेले आहेत. पण हा श्रेष्ठ जन्म आहे आणि ह्याच्यामध्ये काय करायचंय? हित करून घ्यायचंय. विचार कशाचा करायचा? हिताच्या. 2 एकराचं 10 एकर वाढवलंय, जमिनी भरपूर घेतलेत विकत, पैसा अडका काय नव्हता, गडगंज संपत्ती झाली. झालं का हित? नाही. का नाही? वर जाताना निर्वाणानंतर यातली कोणतीही गोष्ट बरोबर येणार नाही. गोष्ट कोणती बरोबर येणार? तर ते पुण्य बरोबर येणार. आपल्या बरोबर काय येणार? पुण्य येणार. आणि हे पुण्य सहजासहजी प्राप्त होत नाही, सहज मिळत नाही. बाकी पैसे देऊन सगळ्या गोष्टी विकत घेता येते, पण पुण्य प्राप्ती मात्र एक गुंज सुद्धा आपल्याला फुकट मिळणार नाही किंवा पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही. त्याच्यासाठी पुण्यवंत व्हावे, हे पुण्य मिळवायसाठी पुण्यवंत व्हावं लागेल. पुण्यवंत कधी होईल? भक्ती साधन केल्यानंतर पुण्यवान होईल, पुण्यप्राप्ती मिळेल. सेवा केल्यानंतर पुण्यप्राप्ती मिळू शकेल. आणि मग सहज पुण्य आपल्या वाट्याला येणार नाही. हा माणसाचा जन्म इतका श्रेष्ठ आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो गीता उपदेश केला, भगवद्गीता, त्याच्यामध्ये अर्जुनाला हिताचा उपदेश त्यांनी केला. आणि तो संक्षिप्त उपदेश काय आहे, थोडक्यात कळण्यासारखा उपदेश काय आहे त्यांनी जो सांगितला. कारण आपल्याला सगळं अध्याय बघायला वेळ नाही, सगळं अध्याय कळायलाही वेळ तेवढा नाही. आयुष्यभर जरी आपण त्या गोष्टीची चाचपणी केली तरी सगळं आपल्याला काही ते जमू शकणार नाही. पण काहीतरी आपल्या हिताचं जेवढं आपल्याला पेलवतंय, जेवढं वजन उचलतंय तेवढं घ्यायला काय हरकत आहे, आणि तेवढं आपण नेमकं घ्यायचं असतं. आणि मग हा उपदेश भगवान श्रीकृष्णाने त्याला काय सांगितला? बाळा म्हणले, तू मनुष्याच्या जन्माला आलेला आहेस
आणि माणसाच्या जन्माला आल्यानंतर काय करावं लागतं हे तुला माहित आहे का? काय करावं लागेल? एक म्हणले भक्ती करावी लागेल. काय करावं लागेल? भक्ती करावी लागेल. आणि दुसरं काय करावं लागेल? ज्ञान मिळवावं लागेल. आता आम्ही भक्तीच्या बी नादाला नाही आणि ज्ञानाचा तर पत्ताच नाही. ना भक्ती ना ज्ञान. ज्ञान असल्याशिवाय भक्ती होणार नाही आणि भक्ती केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाचे आहेत. पण दोन्हीचाही आपला तिळमात्र संबंध कधी नाही. का? भक्त व्हायची इतकी सोपी गोष्ट नाही. भक्त होणे एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणजे आम्ही सगळे भक्तच आहोत की? आम्ही काय भक्त नाही? मी माळ घातली, वारी केली, एकादशी धरली, पारायण करतोय, भजन आहे ते, कीर्तन आहे ते, सगळं आम्ही भक्त कसं नाही? आम्ही भक्तच आहे का? पण भक्त कोण असतात? कोण असतात भक्त? ज्या भक्ताची सेवा भगवंताला गुरुला आवडते तो भक्त. त्याच्या मनाप्रमाणे भक्ती करणारा नाही. तो काही करत राहील ते नाही. गुरुला काय आवडते आणि भगवंताला काय आवडते, ज्याच्या भक्तीवर गुरु आणि देव प्रसन्न होतील त्याला भक्त म्हणतात. आणि आपण मनाप्रमाणे करतोय ही भक्ती नाही. का? आपल्या आयुष्यभरात आपण किती देव देव करतोय. देव करण्यापेक्षा देव देव जास्त करतोय आणि किती देवाला भजतोय हे आपल्यालाच कळत नाही. मी नेमका देव कोणता? भक्ती प्रेमा बिन ज्ञान नका देवा. 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 भक्ती आम्ही कशी करतो? कामना भक्ती. जास्त भक्ती कुठल्या प्रकारची? कामना भक्ती. म्हणजे मागणं काहीतरी करायचं. भक्ती करायची पण काहीतरी मागायचं. काय मागायचं? प्रपंचात काय कमी ते मागायचं. ही कामना भक्ती झाली. भक्ती कशी आहे? ज्या भक्तीमध्ये प्रेम आहे ती भक्ती. ज्या भक्तीसाठी भगवंत आतुर झालेला असतोय. आता गोकुळामध्येच जन्म का भगवंतानी घेतला? गोपिकांची सेवा शुद्ध आणि सात्विक अशा वृत्तीची सगळ्यांची सेवा होती आणि त्यांच्या सेवेमुळेच भगवंताला त्या ठिकाणी अवतार घ्यावा लागला. बाकीच्या ठिकाणी का गेले नाही? तिथंच का गेले? तर त्याची सेवा तेवढी होती. किती सेवा होती? पूर्णत्वाची सेवा. कशी सेवा? पूर्णत्वाची. आपली सेवा पूर्णत्वाची नसते. 50% लक्ष प्रपंचावर, 50% लक्ष नामस्मरणावर, 50% लक्ष भक्तीवर. प्रपंच करायचं नाही अशी गोष्ट नाही.
प्रपंच करायचं नाही अशी गोष्ट नाही. प्रपंच काय सोडून द्यायचं का नाही. चांगला प्रपंच करायचा. मिळवावे धन उत्तम व्यवहार. कितीही धन मिळवा चांगल्या गोष्टीतून कष्ट करून कितीही धन मिळवू शकता. काय नाही तुम्हाला मिळवायला काय बंदी घातली ना देवाने. कोट्यवधी रुपये मिळवा उत्तम व्यवहार करून. पण धन मिळवलं म्हणजे सगळं प्राप्त झालं असं नाही. लक्ष सगळं धन मिळवण्यात गेलं आणि ज्या भगवंतानी आपल्याला जन्म दिला, ज्या भगवंतानी आपल्याला आयुष्य दिलं, सगळं जे काय आहे ते कोणी दिलं आणि इथं मात्र घोटाळा होतो. धन मिळवोनी कोट्यान कोटी, 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 धन लंगोटी धन मिळवोनी कोट्यान कोटी, धन मिळवोनी कोट्यान कोटी, धन मिळवोनी कोट्यान कोटी, धन मिळवोनी कोट्यान कोटी, धन मिळवोनी कोट्यान कोटी. धन कोणाला नको वाटतंय. सगळ्यांना धन हवाय, ऐश्वर हवाय, सुख कोणाला नको आहे. पण हे प्रपंचातलं सुख हे सुख नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तोची शोधून पाहे. कोणतं सुख पाहिजे? आत्मसुख. 1,00,000 रुपये मिळवले, समाधान झालं का? नाही. ते म्हणजे अगदी 4-2 लाख मिळायला पाहिजे. बरं ठीक आहे, 10 लाख मिळाले, आता तरी समाधान मानायला काय हरकत आहे का? नाही. ते म्हणणार आहे जरा कोट्यवधी रुपये असलेले माझ्या पुढे आहे, त्यात माझ्याकडे कोटभर रुपये व्हायला पाहिजे. पोट बी झालं, आता काय अडचण आहे? त्याच्याही पुढे आणखी कितीतरी श्रीमंत माझं, अजून मला थोडं पाहिजे. आशा कधी संपली का? नाही. डोळं झाकलं, शेवटचं निर्वाण आलं तरी सुद्धा त्याची आशा संपली नाही. आणि मग मिळवलं काय? आपण आयुष्यात जन्माला येऊन मिळवलं काय? जर हित झालं नसेल तर काय मिळवलं? जगामध्ये, गावामध्ये नाही, घरामध्ये नाही, जगामध्ये जर कीर्ती व्हायची असेल, जगात कीर्ती व्हायची असेल, पैसे अडकीची गरज नाही. पैसे अडक्यानं कोणाची जगात कीर्ती होणार नाही. खूप मोठी धनसंपत्ती आहे म्हणून त्याची कीर्ती होणार नाही. ज्याचं कार्य चांगलं झालं, मरावे परी कीर्ती रूपी ओरावे. मृत्यूनंतरही त्याच्या कार्याची आठवण राहिली पाहिजे. अशाच लोकांचा जन्म सफल होतो. कोणाचा? ज्यांनी आपल्या जन्माला येऊन स्वतःच्या हित करून घेतलं, जगाच्याही उपयोगी पडले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती परोपकारी. आणि मग स्वार्थ बाजूला सारला तर परमार्थ जवळ येतात. आता माया आणि ब्रह्म. आपण मृत्यू लोकात राहतो, मृत्यू लोकात. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. आपण मधल्या टप्प्यात आहे. मधल्या टप्प्यात वर बी स्वर्ग आहे, खाली पाताळ आहे. आणि मग म्हणून आपल्याला सवय कसली लागली, वर बी आहे खाली बी.
दोन डगरीवर हात ठेवायची सवय लागली. वर एक हात आणि खाली एक हात. हे जास्त करून 2 डगरीवर असतो आपण. म्हणजे कसं हाय बी नाही बी. हा भक्त आहे का? हाय की. भक्त आहे मग माळा आहे का? नाही की. हाय बी म्हणतोय नाही बी म्हणतोय. सेवा करायची का? करतो की. केली का? नाही की. आता मी काय हाय बी नाही बी असं नाही. आहे का? असेल तर आहे, नसेल तर नाही. आता माझी ही दुसरी पिढी महाराष्ट्राची. आता माझे वडील महाराज होते रत्नाकर महाराज, सगळ्या जगात प्रसिद्ध आहे त्यांची. पण एक गोष्ट मला सुद्धा माहित नव्हती. मला सुद्धा स्वतःला इतकी महाराज लोक मी बघितली आणि एवढ्या महाराज लोकांचे कीर्तन प्रवचन ऐकले, नव्या नवे त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. पण एक गोष्ट मला अनेक वर्ष माहित नव्हती. अनेक वर्ष. अगदी साधीतली साधी गोष्ट. कुठची गोष्ट? आता माणसं आहेत, जन्माला आलेले माणसं आहेत. कोण कमी वयात असू दे, कोण जास्त वयात असू दे. कोणाचं ज्ञान कमी असू दे, कोणाचं जास्त असू दे. सेवा कमी असू दे, जास्त असू दे. त्याचं काय मूल्यमापन नाही. पण जनरली मी 2 प्रकार समजत होतो. माणसाचे 2 प्रकार समजत होतो मी स्वतः. कुठले 2 प्रकार? एक पुण्यवान माणूस आणि दुसरा कुठला? पापी माणूस. हे 2 प्रकार मी समजत होतो. म्हणजे असेल तर तो पुण्यवान आणि पुण्यवान नसला तर तो पापी. हे 2 कॅटेगरीत माणसं असतील असा माझा समज आतापर्यंत, बऱ्याच दिवसापर्यंत, अनेक वर्षापर्यंत. पण ज्यावेळी मी ज्ञानेश्वरीचं चिंतन थोडं केलं, ज्ञानेश्वरीचं थोडस ज्ञान पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला माऊलीने त्याच्यामध्ये, ज्ञानेश्वर माऊलीने त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये माणसाचे 3 प्रकार सांगितले. सेवा करणाऱ्या माणसाचे. म्हणलं 3 प्रकार, मला 2च प्रकार वाटतील. एक पुण्यवान तर माणूस असेल आणि तर पापी तर असेल. पण माऊलीने 3 प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं. म्हणजे कुठली कुठली माणसं आहे ती? एक पुण्यवान आहे, पुण्यवान, आणि दुसरा पापी पण आहे. म्हणजे 2च आहे ते. आणि तिसरा बी आहे आणि जास्त संख्येत त्याची आहे म्हटली. कोणाची? तिसऱ्याची. पुण्यवान बी कमी आहेत, पापी सुद्धा कमी आहेत. नीट ध्यानात घ्या गोष्ट. पुण्यवान माणसं सुद्धा कमी आहेत आणि पापी माणसं सुद्धा कमी आहेत. मग तिसरा कोण जास्त आहे म्हटले? त्याच्यापेक्षा पापीपेक्षा जास्त. पापी जास्त असेल नाही म्हणले. पुण्यवान बी कमी आहेत, पापी माणसं बी कमी आहेत. तिसरी कोण जास्त? गोंधळ कोणाचा आहे? पाप पुण्य मिश्रित लोक. म्हणजे भेळ मिसळ आहे इथं. भेळ मिसळ. भेळ मिसळ म्हणजे कसं? पुण्यवान बी आहे आणि पापी बी आहे, माळ बी आहे. पाप पुण्य तिसरा प्रकार आहे. ज्यावेळी मला कळलं, मला सुद्धा लक्षात नव्हतं. पाप पुण्य मिश्रित लोक. मिश्रित म्हणजे ते पापही करतात आणि पुण्यही करतात. पुण्य करिता पाप घडी, पाप करिता पुण्य घडी. त्याला वाटतं आम्ही पुण्य करतोय, पण काही वेळेला पुण्य करणाऱ्याच्या हातून सुद्धा काय होतं? पाप होतोय. आणि काही वेळेला पाप करणाऱ्याच्या हातून सुद्धा पुण्य घडते. पाप आणि पुण्य
याचा सुद्धा विचार केला की आपल्या हातनं घडतंय काय नेमकं. मनुष्य पुण्यवान आहे, सेवा भरपूर करतोय, माळ गळ्यात घातलेले, भजन कीर्तन सांगतोय, म्हणतोय, आणि आई वडिलाची सेवाच नाही. आई वडिलांना डुकून सुद्धा बघत नाही, कसलाही जवळ जात नाही. म्हणजे तो पुण्य घडणार आहे का पाप घडणार आहे? पापच घडणार आहे, पुण्य नाही घडणार. सेवा मिळणार नाही, आई वडिलांची सेवा मिळणार नाही, सद्गुरूंची सेवा मिळणार नाही, भगवंताची सेवा सुद्धा मिळणार नाही, सहज मिळणार नाही. भक्ती कशासाठी करायची असते? भक्ती कशासाठी करायची? महाराज व्हायचं आम्हाला, महाराज वाटते, सांगा की काय काय माझा म्हणजे मला महाराज व्हायचं, जरा मोठे पाहता. मग काय काय करावं लागेल सांगा, मी तसं सगळं करतो. तुम्ही सांगितलं सगळं करतो. कशासाठी भक्ती करायची? मग तो भक्त असू दे, साधू असू दे, संत असू दे, गुरु असू दे, तर शिष्य असू दे, भक्ती कशासाठी करायची असते? कशासाठी भक्ती करायची? आम्हाला काय माहिती, ते गेला म्हणून आम्ही गेलो. भक्ती कशासाठी करायची? पाय नाही सगळं जातीने पंढरपूर म्हणून आम्ही गेलो वाढीला, माळ घातली म्हणून आम्ही माळ घातली, एकादशी धरली म्हणून आम्ही धरली. भक्ती कशासाठी करायची? आपली पूजा आहे, आरती आहे, आपलं भक्ती आहे, हाय आपलं चालू आहे आपलं. नेमकी भक्ती कशासाठी करायची? काय महात्म्य काय भक्तीचं? आणि भक्ती कशासाठी करायची आणि कोणाची करायची? भक्ती कोणाची करायची? भक्ती कोणाची करायची आणि कशासाठी करायची? म्हणजे भक्ती तर आम्ही काय देवाची करतो, कोणाची करतो, देव 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 देव. आता कोणचा देव? 33 कोटी देव आहे. सोमवारी नरळ्या देवाला जातोय, मंगळवारी देवीला जातोय, बुधवारी तिसरीकडे कुठे जातोय, गुरुवार आला का दत्ताला जातोय, शुक्रवारी वाहिलं जाय, आमुष्याला महोत्सवाला नोठवडला पडतोय, पौर्णिमेला गाणगापूरला जातोय, एकादशीला पंढरपूरला जातोय, मध्ये आधी खंडोबाला हाय. किती देव? आपला तो एक देव करून घ्यावा, येणे विना जीवा सुख नव्हे. देव कोणी निर्माण केलं?
तर आपल्याला कोणतं निर्माण केलं ना, म्हणून ते निर्माण केलं आपल्याला. तसं देवाशाला सुद्धा निर्माण केलं ना कोणीतरी. जे तुम्ही 33 कोटी देव आहेत ना, त्यांना सुद्धा कोणीतरी निर्माण केलं. या सगळ्याला निर्माण करणारा एक आहे, तो कोण आहे? परमात्मा आहे. आणि आपल्या ठिकाणी जे आहे त्याला आत्मा म्हणते. आता तुम्ही बसलो नाही तर आपल्या ठिकाणी आहे तो काय? आत्मा आहे, आत्मा. आणि हा आत्मा कुठून आला? तर परमात्म्यापासून आला. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्ञान की गंगा बहाते चलो. तुळजापूरला नवरात्रामध्ये तिथं ज्योत पेटवलेली असते देवीची, आणि अनेक गावचे लोक तिथून ज्योत आणण्यासाठी जातील. काय करते ते? त्यांची ज्योत त्या ज्योतीला पेटवते ती मुख्य ज्योतीला, आणि ती ज्योत इकडं घेऊन येते. तसं त्या मुख्य ज्योतची टेंबा मोठा आहे ना, मुख्य ज्योतीचा कुणाचा? परमात्म्याची जी मुख्य ज्योत आहे त्याच्या ज्योतीतून हे बारक्या बारक्या ज्योती आपल्या पेटवून तिथं आणलेल्या. म्हणजे आत्मा ते परमात्मा असं कनेक्शन आहे. हा, मध्ये आधी ही एजंटची गरजच नाही. एजंट म्हणलो काय आयतवारच्या बाजार काय सांगू जनावरांचा बाजार, ती एजंट दलाली म्हणजे असं कापडा यात हात घालून तेच त्याचं काय चाललेलं किती काय ते आपल्याला काय कळत नाही. केवढ्याला काय ते आत हात घालतील कापडा यात, आणि ती ठरलेली एवढ्याला द्या तेवढ्या द्या. हिथं भक्त आणि देव ह्याच्यामध्ये काय कोणाची गरज नाही. डायरेक्ट अनुसंधान भक्ताचं देवाशी होऊ शकते. ते जोडायचं काम फक्त गुरुच असते. हे जोडती कुणाकडे आहे? गुरुकडे. लाईट आहे, उपकरण आहे, पण जोडली तेवढं करायचं काम गुरुकडे आहे. त्यासाठी जोडायसाठी गुरु यायला लागते तिथं. गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव. आपोआप भेटे देवा, 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 आपोआप भेटे देवा. गुरुची भजावे, गुरुची भजावे, गुरुची भजावे, गुरुची भजावे. रूप घेण्याची आणावे, 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 रूप घेण्याची आणावे. आणि मग आत्म्याचं अनुसंधान परमात्म्याशी जोडतोय कोण? गुरु. त्याला कोडवर्क माहित पाहिजे ना. कनेक्शन चालू करायचं म्हटल्यानंतर कोडवर्क माहित पाहिजे. कोड तरच ते कनेक्शन चालू होत आहे. हॅलो हॅलो. आणि हा कोड, गुप्त कोड कोणाला माहित आहे? गुरुला माहित आहे. आणि ते गुप्त नामस्मरण हे गुरुकडून घ्यावं लागतं. म्हणजे ज्ञान कोणाकडून घ्यायचं आहे? गुरुकडं. कशासाठी? भक्ती कशी करायची. बघा, माणसाच्या जन्माला अगदी कमी पुण्य असलेला जन्माला येऊ दे, जास्त पुण्य असलेला जन्माला येऊ दे, नव्हे स्वतः देव. कोणता देव? 33 कोटी देवापैकी किंवा त्यातला एक देव किंवा देवी कुणीही जन्माला येऊ दे, त्याला गुरुकडे जावं लागतंय. गुरुकडे जावं लागतंय. कशासाठी? ज्ञान घ्यायसाठी. आणि ते ज्ञान कुठलं? त्या ज्ञानाला काय म्हणते ती? त्याला आत्मज्ञान म्हणते. त्याला काय म्हणते ती? आत्मज्ञान. बाकीचं ज्ञान मिळतं इतर शास्त्रातून, पुराणातून, भजन कीर्तनातून, पण आत्मज्ञान गुरु शिवाय कुणीही देऊ शकत नाही. नव्हे ते करणारही नाही. ते फक्त गुरुकडे असतं. म्हणून देव जरी जन्माला आला तर तो कुठं जातो? गुरुकडे जाऊन ते ज्ञान घेतो. आणि घेतलंय का नाही हे पण आपल्याला माहित आहे. परमात्मा परमेश्वर श्रीकृष्ण सांदीपनी मुनीच्या आश्रमात गेले. देव असून स्वतः परिस्थिती चांगली असताना, ऐश्वर्य संपन्न असताना सुद्धा घरचं
लाकडाच्या पोळ्या सुद्धा वाहिल्या कुठं सांदीपानी मुनीच्या गुरूंच्या आश्रमात उष्ट्या पत्रवाळ्या उचलल्या. म्हणजे सेवा कोणत्याही प्रकारची असली तर ती त्या ठिकाणी मी देव आहे, मला काय कमी आहे, माझं काय हे काम आहे का, असं आहे का? नाही. देव असला तरी कशासाठी गेला तिथं आश्रमात? गुरुच्या सेवेसाठी गेला. सेवा मिळत नसते, सेवा मिळत नसते, मग मागून घ्यायची असते. बघा, मिळत नसते, मागून घ्यायची असते. मी काय सेवा करू तुमची, एवढी मला द्या ना सेवा. मागणी करायची असते. कशाची? सेवेची. आम्ही सेवेची मागणी आमच्याकडे काय नाही, आम्हाला गुरु करायचं. महाराजाकडे जाऊ, तुमचं महाराज जाऊ महाराजाकडे. चला आले महाराजाकडे. काय त्याने येताना एवढे हात भरी लिस्ट काढून आणायची. महाराज हा मग काय करू? अरे का माळ घाल, अनुग्रह घे, कल्याण होईल तुझं, चांगला होईल प्रभू. हे तुम्ही सगळं म्हणते आम्ही करतो. ही यादी एवढी दुकानदाराला कशी यादी देते का नाही, माल द्यायचे यादी प्रमाणे तशी यादी द्यायची. ही एवढं करा, आम्ही तुम्ही म्हणता तसं मला बी घालतो ना, मी घेतो. हा अशी एवढं द्या आम्हाला. आणि तेवढं दिल्यावर तू काय करणार? तू तुझ्या घरी बसणार आणि आम्ही आमच्या मठावर बसणार. तुझं काय करणार? नाहीतर आता पण तू काय केलं बघता, तेच केलं. ज्या मागणीसाठी आले ती मागणी पूर्ण झाली का गुरु मठावर आणि शिष्य घरी. आता ह्या परिसरात थोडी शिष्य आहेत का? अगदी कोळ्यापासून जुमणी पतोर इकडं बाग नागद फाट्यापर्यंत थोडी शिष्य आहेत का? सगळ्यांना माहिती आहे व्हॉट्सअपवर महाराज येणार आहेत, अमुक वाजता कीर्तन आहे, सगळं आहे. नाही हो, लाईट रातची होती, आले येऊच नको. कशाला यायच, काय कारण आहे? हे का घडतंय? त्याला गुरुची सेवा मिळावं वाटत नाही. त्याला काय मिळावं वाटतंय? माझं परपंच अजून काय आहे का? किती टोकरलेला असतो परपंच, किती टोकरून केलेलं असतं. कोणाचा शेजाऱ्याला 500 ठेवतं, सारखं टोकरायचं, वर्षाला सारखं ते खोऱ्या हाणायचं. एक गावनं सरी काढायचीच. हा 2 वर्षाला गावनं एक सरी काढायची. पिको बाबा. आणि जाताना त्यातला आजी मिळाले का नाही, ती वर जा घेऊन जा, तेवढं ठेवू नको. ती मिळवलेली एवढं टोकरून तो काढलं. रस्त डांबरी सुद्धा रस्त पाक पुकरून घेतलं. काय काय झालं? हा तेवढं रस्तच शिल्लक आहे, बाकीचं पाक पुकरलं. ठेवलं नाही, चाऱ्या ठेवल्या नाही, ते काय दगाड ठेवलं नाही, ते पाक उपसून टाकलं. काय म्हणजे किती स्वार्थ, काय आपण करतोय? आपल्या स्वतः जायचे आपण उपभोग घ्या ना. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. सेवा मिळाली पाहिजे. भक्ती कशासाठी करायचे? सेवा मिळवण्यासाठी. कशासाठी करायचे? सेवा मिळवण्यासाठी. सेवा मिळवायला भक्त पाहिजे ना. तो आम्ही भक्त नाही, आम्हाला मागणी प्रपंचाची, त्याच्यासाठी आम्ही गेलोय. आम्हाला काय परमार्थाची गरज नाही. आपण सामान्य माणसं आहे. लयत लय श्रीमंत माणूस जगातला किती त्याच्याकडे पैसा असो, किती पैसा असो, आपल्या देशातलाच नव्हे, जगातला किती मोठा श्रीमंत माणूस असू दे, काय मिळवलं त्यानं? धन मिळवलं. काय मिळवलं? धन मिळवलं. खुर्ची मिळवली, मोठी खुर्ची मिळवली. लय मोठ्या पदावर गेला, लय मोठ्या पदावर, भारत देशाच्या मोठ्या पदावर गेला, जगाच्या मोठ्या पदावर गेला. झाली का सत्ता? किती दिवस सत्ता तुझी चालणार बाळा? 5 वर्ष चालेल, 10 वर्ष चालेल, वर्ष चालेल, 6 महिने चालेल. खुर्ची काय आकट मरूस तर खुर्ची आहे का कोणाला? नाही. आकट खुर्ची कोणाला नाही. आकट सत्ता कोणाची नाही. आणि आकट धन सुद्धा असेल असं नाही, जवळ धन असेल आकट असं नाही. मग ह्या सगळ्यावरची एक सत्ता आहे. आता बघा, आपण म्हणतो मला काय कमी नाही, मला काय गरज आहे? महाराज आम्हाला काय गरज नाही हो,
काय काय करतात देवाची माळाची तुम्ही माळा बिळा घाला ना आम्हाला काय सुद्धा करण्याची गरज नाही हा. पोटापोटी लय आमचं मिळवून ठेवलेलं आहे सगळ्यांचे संपत्ती सगळं आहे बाळा कितीही संपत्ती असू दे कधी आणाला महाग होईल हे सांगता येत नाही हॅलो सांगता येत नाही गोष्ट कोण दिवस येईल कैसा हे सांगता येत नाही त्यामुळं भ्रमात राहायचं नाही मला काय कमी नाही मला कोणाला हात पसरायचं नाही तर मला कोणा पुढं पदर पसरायचं नाही मला काय मागायचंय काय नाही बाळा पराधीन आहे जगी पुत्र मानवाचा पराधीन आहे का पराधीन आहे ह्या सगळ्यावर सत्ता तुमच्या आमच्यावर कोणाच्या माहित आहे का काळाची सत्ता आहे काळाची तो काळ कधी येईल आणि कधी कोणावर घालील तेव्हा स्वतःच्या अंगावरची कापड सुद्धा नसते ती बाळा तुझ्या कोणी तर शेजा पाजाऱ्याने आणून ती कापड टाकायला लागते तुझ्या अंगावर. आपल्याकडे काही नाही तरी एवढा मोठा भ्रम आहे की आपल्याला फार काय आहे राजा रावणाच्या लंकेमध्ये सोन्याचा धोर निघत होता सोन्याचा धोर सुद्धा सोन्याने निघायचा फरशा आणि घर कशाची होती माहिती का मार्बलचे नव्हे आपल्यात लय भारी फरशी असली तर मार्बलची काय वा बघल्यात कसली फरशी कसली मार्बलची ग्रॅनाइटची सब ह्याच्या पुढे काय नाही पाचूची घरं होती फरशा सुद्धा पाचूच्या फरशा होत्या जड जवाहरचे श्रेष्ठ हिरे त्यानं बनवलेली घरं होती सोनं आपल्याला श्रेष्ठ सगळ्यात सोनं आहे पण तिथं सोन्यापेक्षाही जड जवाहीर पाचूंचे हिरे माणिकाचे ह्याचा वापर करून कसं दगाड इटा आपण वापरतोय तसा वापर करून तिथली घरं बनवलेली होती कोणाची बारक्यातल्या बारक्या माणसाची सुद्धा घरं तसली तितकी अनमोल होती आणि तिथं सोन्याचा धूर निघत होता लंकेमध्ये सोन्याचा धूर निघत होता 1.25 लाख नातू होत लय मोठा परिवार होता राजा रावणाचा एवढंच नव्हे तर सेवा करायला सगळे बंदखान्यामध्ये देव होते 33 कोटी देव उपवासामध्ये होते पाहिजे ते काम लावायचे त्याला हे त्याने पाणी भरून आणतो त्याला लगेच घागर घेऊन जायचं पाणी भरून आणायचं जे सांगेल त्या गोष्टी झाड लोट करायचे स्वतः ब्रह्मदेवाला तर ज्योतिष सांगायचं काम होतं हा ज्योतिष सांगायचं पंचांग बघायचं सांगायचं प्रत्येकाला काम वाटून दिलेलं
सगळ्या 33 कोटी देवानं तो राबवून घेत होता. अशा राजा रावणाचा शेवट किती वाईट झाला. शेवटी काही शिल्लक राहिला नाही, घरातला एकही माणूस शिल्लक राहिला नाही. सगळे गेले आणि सगळे संपून राजा रावणाचा ज्या वेळेला वध झाला त्यावेळेला त्याचा विधी करायला सुद्धा माणूस कोण शिल्लक राहिला नाही घरात. शेवटचा विधी करायला 10वा 12वा करायला सुद्धा कोण घरातला माणूस शिल्लक राहिला नाही. इतकी वाईट अवस्था राजा रावणाची झाली. कशामुळे झाली? मला काय कमी, मला काय कमी, काय कमी काय जास्त तुला काय माहित आहे. कमी कुणाला पडत नाही, अपयश कुणाला येत नाही, अडचण कुणाला येत नाही. ज्याच्या पाठीशी भगवंताची शक्ती, सद्गुरूची शक्ती ज्याच्या पाठीशी असते त्याला अडचण येत नसते. आणि त्या दोघांनाही डावललं तर तिथं तरायला जागा उरत नाही, तरणोपाय नाही. आणि म्हणून जाणतेने गुरु भजिजे. माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगितलं? जाणतेने गुरु भजिजे. जाणत्या माणसाने गुरुला भजा. जाणता कोण? लय मोठं वय झालंय त्याला जाणता म्हणायचं का? नाही. जाणता म्हणजे कळणारा. आता कळणारा म्हणजे काय नेमका? 2 अधिक 3 5 असलं कळणारा? अभ्यासातलं कळणारा का कशातलं ज्ञान असलेलं कळणारं म्हणजे नेमकं काय? तुका म्हणे येथे असावे लागते जातीचे येऱ्या गबाळाचे काम बनवे. कळणारा म्हणजे पुढचं कळणारा. त्याला कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? चांगलं काय आणि वाईट काय. चांगलं काय, वाईट काय. पुण्य कशातनं होतंय, पाप कशातनं होतंय, सत्कर्म कोणताय, वाईट कर्म दुष्कर्म कोणताय, की फायदा तोटा त्याला कळला पाहिजे. त्याचा विचार त्याला कळला पाहिजे. ज्याचा विचार संपला तो मनुष्य संपला. संपला म्हणजे आपल्याकडे संपल्यावर कधी चौघाच्या खांद्यावर नेते त्यावेळेला आपल्याकडे संपला असं म्हणते. पण तो संपला ते नाही. त्या आत्मा निघाला बाहेर त्यावेळेला त्याची नेते चौघा खांद्यावर ते नाही ताटीवर न्यायचा. ते गोष्ट घडायच्या आधी, शेवटचं निर्वाण घडायच्या आधी, मृत्यू शेवटचा यायच्या अगोदर अनेक वेळेला आपण पेलेला असतो. अनेक वेळेला घडी घडीला मरतोय, दिवसा दिवसाला मरतोय, महिन्याला 4 महिन्याला सारखं मरतोय. कसं मरतोय? ज्या क्षणी त्या व्यक्तीचं हातून वाईट कर्म घडलं आणि त्याची अपकीर्ती झाली, अपकीर्ती, तो दिवस त्याचा मृत्यूचा दिवस असतो. डोळ्यावर कातडं ओढून कधी जगायचं नसतं. नाही, ते मरण येत नाही म्हणून जगणं झालं. मरण येत नाही म्हणून जगायचं, त्याला जगण्याला अर्थ नाही. ही अपकीर्ती कधी वाईट हातून घडल्यानंतर अपकीर्ती होते. ती अपकीर्ती म्हणजेच मृत्यू आहे. अपकीर्ती म्हणजे मृत्यू आहे. आता सगळेजण आपण जाणारच आहे ना. जन्माला आलाय तो एके दिवशी जाणार आहे. पण ही अपकीर्ती वाट्याला येऊ नये, वाईट हातून आपल्या घडू नये. पुन्हा हे जीवाचा न घडो मत्सर. आणि सगळ्यात वाईट गोष्ट एक आहे, आपला विचार आपण कधीच केला नाही. मग काय ह्याचं कसं चाललंय, ते काय करतोय, कुठं जातोय, कसं कसं करतोय, हे येऊन सगळ्याचं ध्यान. आपलं काय करायचंय? आपलं म्हणजे कुठं आत बघायला लागते. अंतर्मुख होऊन, स्वतःला अंतर्मुख होऊन मी काय करायचं आहे हे आपला विचार आपण करायचा आहे. दुसऱ्याचा विचार करून आपल्याला काय फायदा मिळणार? जैसे कर्म तैसे फळ. ज्वारी पेरली, गहू का उगवी नाही म्हणून वाट बघायला. अरे गहू कस का उगवी नाही? गहू पेरले काय ज्वारी उगवणार, काय ज्वारीच उगवणार आहे. तसं तुम्ही भक्ती केली, पुण्य होणार आहे त्यातनं का पाप घडणार आहे?
पुण्य होणार आहे का, पाप घडणार आहे, सत्कर्म घडणार आहे का दुष्कर्म घडणार आहे, हा विचार आपण घ्यायचा आहे. आणि म्हणून आपल्या हिताचा विचार आपण करायचा आहे. जग करणार नाहीत, आपल्या हिताचा विचार आपण करायचा. आणि मग हे लक्षात घ्यायचं आपण की आपण तर सामान्य माणसं आहे. जो भक्त असतो त्याने कशी सेवा केलेली असते. भक्त जो म्हणतो ना आपण, आता भक्ताची नावं थोडकी येते, जगात जास्त भक्त नाहीत. एक पुंडलिकाच्या पुढे एक भक्त असा उल्लेख केला जातो, भक्त पुंडलिक, त्याच्या पुढे एक भक्त म्हणून उल्लेख केला जातो. आणि प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, काय मोजके असे भक्त आहेत की ज्यांना भक्त ही उपाधी मिळाली. मग त्यांची भक्ती फळाला आली, त्यांची भक्ती गुरुला आणि देवाला मान्य झाली, ते भक्त आहेत. भक्त प्रल्हाद आणि भक्त पुंडलिक. पुंडलिकाने कोणाची भक्ती केली? आई वडिलांची भक्ती केली. त्याने काय पांडुरंगाची भक्ती केली होती का? नाही. पांडुरंग स्वतः विठ्ठल प्रसन्न झाले. आई वडिलांची सेवा त्याने केलेली पाहून त्या सेवेचं फळ देण्यासाठी भगवंत आले दर्शन द्यायचे. म्हणजे आई वडिलांची भक्ती केली. मातृभक्त, तो काय मातृपितृभक्त आहे. आई वडिलांची सेवा. गणपती बाप्पा मातृभक्त आहे, तो सुद्धा. गणपती बाप्पा हा मातृभक्त आहे. आईसाठी जे वचन आहे त्याचं पालन गणेशाने केलेलं आहे. तो मातृभक्त आहे, श्रेष्ठ मातृभक्त आहे गणपती. आणि मग सेवा ही मिळवायची असते आणि मागायची असते सेवा. आता जगाची श्रीमंती, जगातली ती कोण देते श्रीमंती? लक्ष्मी देते. तुम्हा आम्हाला जी धन संपदा देते ती कोण वाटते? लक्ष्मी वाटते. जे काय परिस्थिती आपली असेल तिथं थोडं थोडं जे देते ना, एक एक कणानं आपली परिस्थिती वाढवते, श्रीमंत करते, ती कोण? लक्ष्मी माता. जगाला धन पुरवण्याचं काम तिच्यापाशी. सगळा खजिन्याची मालकी, तिजोरीची चावी कोणाकडे आहे? लक्ष्मीच्या हाती आहे. सगळ्या तिजोरीच्या चाव्या ती धन देणार आहे. आता तिला काय धन कमी आहे का? आमचं व्याख्येत लय पैसे, आमच्या कपाटात लय धन आहे. आता जगाच्या तिजोरीच्या चाव्या तिच्याजवळ आहे. आता तिला धन कमी आहे का? नाही. तिला काय कोणाला हटकायची गरज आहे का? नाही. तिला कुठल्या उणीव पडणार आहे का? नाही. अशी लक्ष्मी सुद्धा जी जगाला धन पुरवते, ते सुद्धा धनाकडे डुकून सुद्धा बघत नाही. तर काय करते? अहो रात्र भगवंताची सेवा करत. कुठं? भगवंताच्या चरणाची सेवा करते. पाय दाबत बसली, असं वर सुद्धा मोठी करत नाही. फोटो मध्ये आपण पाहिलेलं आहे. लक्ष्मी माता काय करते? भगवंताचं चरण दाबत बसले, पाय दाबत बसलेले. म्हणजे तिनं चरण सेवा स्वीकारली. चरण सेवा सोडून बाकीचं काय ती बघत नाही. म्हणजे अहोरात्र ती सेवा मिळावी ह्याच्यासाठी लक्ष्मीने भक्ती केली की भगवंताची चरण सेवा मला मिळावी. आता तुमच्या लक्षात आला असेल, भक्ती कशासाठी करायची? सेवा मागायसाठी भक्ती करायची. सेवा लक्ष्मीच्या हाती, पाय 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 लक्ष्मीच्या हाती. येताना बोलती, येताना बोलती, यावे का बोलती, यावे का बोलती. वेगळ्या नावातू हरी, 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 वेगळ्या नावातू हरी.
आणि साधू संत पहाटे उठून काकडा म्हणतात, विनवणी करतात भगवंताला, आणि भगवंत तिथं अडकले असत, तिथं सेवा करत बसलेली असते लक्ष्मी. तिथं लवकर सुटकाच होत नाही, आणि ही खाली काकडा म्हणत आळवत बसलेली, आणि गरुडाला सांगते, गरुडा जागे बाबा आण म्हणते, ते आम्ही तिथं किती वेळ झाला काकडा म्हणतोय, मग भगवंताला घेऊन ये. आणि तेव्हा मी काय करू, तिथं ते हालू दे नाही, तिथं शेवट ती चालू, मी काय करू. म्हणजे विचार करा, देव कुणाच्या अंकित आहे, सेवा करणाऱ्याच्या अंकित आहे, भक्ताच्या अंकित देव आहे. म्हणून सेवा केल्यामुळे काय मिळणार, भक्ती भगवंताची केली काय मिळणार, पाहिजे ते मिळणार. काय मिळणार, पाहिजे ते मिळणार. आता पाहिजे काय, प्रपंचातलं पाहिजे, प्रपंचातलं मिळणार. ज्याला परमार्थातलं पाहिजे, परमार्थातलं मिळणार. एखाद्याला ज्ञान पाहिजे, ज्ञान मिळणार. एखाद्याला महाराज होऊ वाटलं, महाराज होणार. जे काही मनाची इच्छा असेल ती पूर्ण करणार कोण, भगवंत. भगवंत पूर्ण करणार. आता बघा, जनरली तुम्ही जर विचार केला, सगळं माणसं देते, पण मुख्य गोष्ट कधी देत नाहीत. आपल्या हातात शेवटची सत्ता आपल्या हातात ठेवतात. हातचा म्हणतो ना आपण, हातचा राखून सगळं देतात, पण एक हातचा त्याच्याकडे राखून ठेवलेला असतो, ते मात्र कोणाला देत नाही. मग पुढाऱ्याची किती सेवा करू दे पुढाऱ्याची, ते म्हणे तुला मी बारकं चिरकं पद देईल, हे घे बाबा, ते घे, हे तो बरा तो बरा, तुझंच पद मला पाहिजे म्हणले. असं कसं असते, मग माझ्या खालचं पद घेतो, पाहिजे तेवढे देतो, आणि स्वतःचं पद मागितलं तर असं कसं बाबा, बाकीचं ठीक आहे, लय अवघड असते रे, लय त्याला हे करायला लागते. असू दे, कसं होईल तसं होईल, मला ते किती बघू. एखादा जर अडभंगनाथ झाला आणि म्हणायला लागला तर काय करायचं, तर तो किती जर म्हणला आणि त्यानं टकोर जरी आपटलं तर ती स्वतःच पद देईल का, नाही, येणार नाही. पण भक्ताने सेवा केली आणि भक्त जर म्हणला, देवा मला तुझं पद पाहिजे, हा मला पद तुझं पाहिजे, एक चार आपण एक दिवस मला सरपंच होत्याकडे, एकच दिवस, हा महिनाभर तुम्ही करा, हा वर्ष तुम्ही करा, 5 वर्ष तुमचं तुम्ही बघा, एक महिना एक दिवस मला सरपंच करा. काय नाही इच्छा आहे बरं, असू दे बाबा, करून दे, त्याला काय हरकत आहे. तसं भक्त एखादा म्हणला देवाला, लय भक्ती केलं बरं का. आता भक्त कशा तऱ्हेचे ते तुम्हाला सांगून उपयोग नाही. एक 7-8 वर्ष माझं शिष्य असलेले भक्त, एक तर मला कोणाच्या घरी जाणं होत नाही, शक्यतो टाळच नसतोय, जाणं होतच नाही घरी. मागच्या आठवड्यातली घटना आहे, आणि लय दिवस झाले त्या भागात फिरती केलं होते. म्हटलं फक्त अहो महाराज जवळ येत आहे तर आमच्या घरी या, आमच्या घ्या, कधीच नाही तुम्ही आमच्या घराला पाय लावा. म्हणलं मी कधीच येत नाही, असू त्याचा 5-10 मिनिटं चहा फक्त घेऊन जाऊ. गेलो घरी. 7-8 वर्षाची सेवा आहे त्याची, तो भक्त आहे, शिष्य आहे. त्याच्या घरी अजून फोटो नव्हता, मठाचा फोटो नव्हता, गुरुचा फोटो नाही. पण प्रश्न म्हणलं, आम्ही चहा प्यायला बसलो, जरा तिथं आत गेलो घरामध्ये, देवाला कुठे आहे चित्र फुकली, म्हणत देवाला कुठं आहे बाबा, या खूप मोठे खोले देव, लय खोले, इकडे 4 खोले, तिकडे 4, सगळे येतात. यथा सांग देवाला हित आहे, देवाला आरती करणं हे नको, देवाला महाराज आरती करा, महाराज त्या कशाला आरती, फोटो आहे का, नाही, मग कशी आरती करायची, नाही ना असू द्या, पुन्हा आणतो आम्ही, विसरलो हे जात. फोटो नसताना आरती करायला आम्ही गेलो, तर तिथं त्या देवाऱ्या पुढं कोंबडी ध्यान करत बसली. कोंबडी, जेव्हा म्हणलं कोंबडी इथं बसली देवा पुढं, आता मग काय आवा हात कोंबड्या हात मांडायकडे दत्त उठवली, आमच्या टपोरून बाहेर. आता बाबा म्हणलं आरती राहू दे, मग पुन्हा निवांत तेवढा फोटो बिटो घेऊन प्रेम कर, तेवढ्या कोंबड्या बिबड्या नसल्या तर मला बोलू म्हणलं, नाहीतर आपलं तुझं तू आरती कर, काय करायची. हे आम्ही देवावर बांधून ठेवलं, आणि तिथं कोंबड्या ध्यान करायला लागल्या, कोंबड्या सेवा करायला लागल्या, गायन कोंबड्यांचं गायन चालू आहे. काय
भक्त म्हणायचं का? भक्त कोण आहे? भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जय जय देवदास भक्त ऐसे जाना जय तो भक्त कोण आहे? विषय तो त्याचा झाला नारायण, त्याला भक्त म्हणते. म्हणजे काय? अखंड भगवंत सोडून त्याच्या ध्यानीमनी जागृती स्वप्नी काय नाही. असा भक्त त्याची सत्ता कोणावर चालते? देवावर. असा भक्त कोण होऊन गेला? नामदेवराय संत होऊन गेले. आता नामदेवरायांचं एवढं घनिष्ठ नातं भगवंताशी होत, त्याची भक्ती अपार होती. ज्यांची भक्ती अपार आहे ना, त्यांचा हक्क असतो देवावर. आणि देवावर हक्क असल्यामुळे नामदेवराव म्हणले, देवा म्हणले एवढे दिवस मी भक्ती केली तुमची, बर मग अहो म्हणले तुमचं का रोबा म्हणले, तुम्ही आपलं निवांत असं म्हणले कमरेवर हात देऊन उभा आहे म्हणले विठेवर. असे लाखो वारकरी येतील म्हणले आषाढीला कार्तिकीला दर्शन घेते जाते, तुमचा जय जयकार. अहो देव म्हणून तुमचे किती म्हणले भक्त, हा कसला गजर काय थाट आहे म्हणले तुमचा. अरे मग तुला नेमकं काय म्हणायचं आहे ना देवा? असला आम्हाला एखाद तर देव बिव म्हणले कराय किती एखाद्या दिवशी म्हणले देव म्हणजे काय आकड तुम्हीच देव असावं असं काय आहे का? एक दिवस तर देव आम्हाला कराय म्हणजे देव होऊ दे का आम्हाला देव एक दिवस. तुला इच्छा आहे काय? ठीक आहे म्हणजे तुला देव वाटते, तू देव म्हणते आणि मी भक्त, काय हरकत नाही म्हणजे. बघा स्वतःच देव पण दुसऱ्याला कोण देईल का? देव म्हणले तुझी इच्छा झाली बाळा का? तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची वाळे. हे लाडकं आहे ना, लाडकं त्याला पाहिजे ते देत, पण कसं पाहिजे? लाडकं पाहिजे. तसं ही लाडका भक्त आहे. आणि ती म्हणलं मला एक दिवस तरी देव होऊ दे म्हणतात. कसं असतं ते आव्हान मला बघू दे. काय झालं कसं लाभ न काय काय वाटतं काय लय थाटायचं असलं असतं तर कसं झालं, आम्हाला असलं असतं कसं झालं, आम्ही असतं कसं झालं. जयांकी मोठेपण आता ना कठी सोप्या गोष्ट नाही. त्याला वाटलं देव म्हणजे ठीक आहे तू देव हो मी भक्त होतो म्हणजे एक दिवस चाल. मग आषाढी वारी आली तू देव म्हणते, एकादशी दिवशी तू देव, काय हरकत एक दिवस तू देव हो म्हणजे मी भक्त होतो. स्वतः नामदेवाचं रूप भगवंताने घेतलं आणि भगवंताच्या रूपामध्ये नामदेवाला उभा केलं. हे नामदेव आहे पण बाहेरून देव दिसणार, विठ्ठल दिसणार आणि स्वतः देव आहे म्हणून त्याने रूप घेतलं नामदेवाचं. म्हणजे तू देव आता आणि मी भक्त. मग राहा उभा विठेवर आणि विठेवर उभा राहिले स्वतः देव. आषाढी वारीला मोठी गर्दी झाली, लाखो वारकरी आले. एक अशी वळीनं दर्शन घ्यायचे, रांग दोन बैलाचे रांगायला दर्शन घ्यायचे, पुढे जायचे. यायचा फक्त पाया पडायचा, देवा माझ्या पोरीचं लगीनच होती. दर्शन घेतलं पुढे जाय, देवा माझ्या पोराला नोकरी लागू, चला पुढे चला. तिला काय हाकल ती पुढं लोक सोड टिकून येत नाही, लगे असं कचोट्याला धरून पुढे टाकले. हे जा बाबा पुढे पटापट. तर तिसरा पुढे येतोय, देवा मला जरा पाणी लागू, जरा हिरीला पाणी नाही.
असे एक 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 तिथं वारकरी दर्शन घेऊन तिथं गारानं पायावर सांगून देवाला पुढे जायचा. आणि मग देव म्हणले ना तेव्हा ती काय काय सांगतात तेवढं ध्यानात ठेव. कुणाच्या पुरीच लगेच करायचं, कुणाच्या हिरीला पाणी काय काय ती ध्यानात ठेव म्हणजे काय. तासाभरात अशी शेपाशी माणसं केली पुढं तेवढे प्रश्न. म्हणजे हे सगळ्यात आता प्रश्न ध्यानात आहेत का काय? बरोबर आहे म्हणजे एवढ्या लोकांचे प्रश्न प्रत्येक जरी येतोय मला हे द्या मला ते मग हे काय माझं काम नाही नको म्हणलं मी खाली उतर. सोप्या गोष्टी वाटतं दुरून डोंगर साजरी सोप्या गोष्टी नाहीत. आणि मग नामदेव महाराज म्हणजे नामदेवाने सांगितलं भगवंता म्हणजे तुझं काम तूच करावं रे बाबा. म्हणजे आम्ही हाही आपलं सेवा हीच माझी आस जन्मोजन्मी तुझा. आम्हाला तू दास म्हणून ठेव बाबा. देव कवा आम्हाला वयाच्या भाकरीत पडू नको. हा तसं अनेकांना वाटतं जर महाराज झालं तर काय लय काय 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 त्यांना माहिती येताना वडापाव खाऊनच यायला भाकर लवकर मिळत नाही. आम्ही 5ला आहे ना आणि सकाळी सांगितलं बाबाला जेवण तेवढं लवकर कर बाबा. आम्ही जेवण एवढं सुरुवात करतो. आचारी लवकर आला नाही हे कुठं फिरत बसला जेवण नाही झाल्यावर आम्हाला वेळ नाही. आम्ही पटकन गाडीत बसून पळायला लागणार. कुणाला वेळ आहे काय अवघड गोष्टी येतो सगळ्याला सांभाळायचं हो कालवा कमी करा. एक लक्षात घ्या घडी नाही घडी काळ लोटत असतो. आपल्या जीवनातला एक एक क्षण आपल्या संपत असतो. आयुष्य दिवसावर नाही, वर्षावर नाही, महिन्यावर नाही, तासावर नाही आयुष्य दिलेलं, मिनिटावर नाही, क्षणावर दिले. क्षणावर म्हणजे एवढे क्षण शेवटचा क्षण संपला का संपला बरं नाही क्षणावर आहे. तेव्हा कुठल्या क्षणी मृत्यू येईल हे सांगता येत. ताट वाढून ठेवलंय तो घास खायला का नाही. घास तोंडापतूर नेलाय एक क्षणच आहे आता ते घास खायला तरी सुद्धा घास त्याच्या पोटात जाईल का नाही हे सांगता येत नाही. चहा घ्यायला लागलाय कपातला कपात बशीतला बशीत पण चहा त्याच्या पोटात जाईल का नाही सांगता येत नाही. म्हणून एक क्षणाचाही भरोसा नाही. म्हणून काय करा भगवंताचं स्मरण करा, ध्यान करा, सेवेला लागा. आणि आतापर्यंत जर सेवा घडलेली नसली अजूनही काही सेवेचा विचार केलेला नसला तर कमीत कमी आज तरी त्याचा विचार करा की ज्या भगवंताने आपल्याला जन्म दिलेला आहे पाठवलेला आहे त्यांना आपण विसरलेलो आहे. तो विसर पडू नये. विसर हा कधीही पडू नये भगवंताचा. ते स्मरण झालं पाहिजे. आणि ही आठवण झाल्यानंतर मग भगवंताची सेवा कशी करायची ते गुरुकडे गेल्यानंतर करणार आहे. आणि म्हणून कितीही अडचणी असू दे आता इथं शिपायाला किती अडचणीचा सामना करावा लागला सगळ्याला माहिती गोष्टी भगवानला किती डोकर अडवा येऊ म्हणतात. ती भोगा करायची ताकद आहे. संकटाची चिंता करायची नाही. परिस्थिती काय पाहिजे किती पाहिजे देणारा भगवंत आहे. पाहिजे त्या गोष्टी देत असतो. फक्त आपण सेवा करत राहायची असते. आणि ती सेवा कशी करायची असते मनापासून करायची असते. लाखो शिष्य झाले. आता उद्या 4-5 दिवसानंतर मुंबई दौरा आहे. 8-10 दिवस त्या पुणे मुंबई दौऱ्याला आहे. कितीतरी शिष्य झाले. सगळे गरिबीतून फोडून नेले, अडचणीतून बाहेर काढले. हाड ना हाड आम्ही उघडलो. अपेक्षा काय काय नाही. किती अनुष्ठानं केली, किती तपश्चर्या केल्या. आता नवी तपश्चर्या काशीला आहे. 8 तपश्चर्या झाल्या ह्याच्या अगोदर अधिक मासात. प्रत्येक अधिक महिन्यात 3 वर्षात एकदा 8 वेळा तपश्चर्या झाल्या. आता 9वी तपश्चर्या प्रयागराजला गंगेच्या ठिकाणी गंगा तीरावरती आहे 9वी तपश्चर्या. हा नाही छंद आहे ना काय सेवा करण्याचा छंद आहे. बाकी काय नको. कोणाला येऊ वाटेल त्याला येऊ दे, नको वाटेल त्याला राहू दे, करायचं वाटेल त्याला करू दे. काही आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. कारण धन्याचा तो हा माल मी तो हा माल मारवाई आम्ही हा बोललाय माल कोणाचं भगवंत ज्याला पाहिजे त्याने घ्या, नको असे त्याने सोडून द्या. एक लक्षात घ्या शेवटच्या टप्प्यात तरी आपला दिवस गोड व्हाव, शेवट सगळ्यांचा गोड व्हाव, चांगला व्हाव त्याच्यासाठी आपल्या हिताचा विचार करा. प्रपंच चांगला होईल, परमार्थ चांगला होईल.
हे सगळं घडणार आहे. कधी घडणार आहे? जे काय करणार, जे काही नुसता परमार्थ नाही, प्रपंच असू दे, तो प्रपंच सुद्धा गुरुला आणि देवाला साक्षी ठेवून तो प्रपंच करायचा. मग प्रपंचात कमी पडणार नाही. परमार्थ करायचा तो सुद्धा गुरुच्या समवेत, भगवंताच्या सानिध्यात, गुरुच्या सानिध्यातच परमार्थ सुद्धा करायचा. तरच तो सफल होणार. आणि मनानं जर काय करायला लागला तर ते गोष्ट प्रपंच होणार नाही आणि परमार्थ होणार नाही. म्हणून आपलं लक्ष आपल्या हिताकडे पाहिजे. आपलं लक्ष आपल्या हिताकडे पाहिजे. म्हणून आता आपण शेवटच्या चरणात जाऊ. भगवानच्या नातवाचा योग चांगला म्हणायचं. कारण एक वर्षभराचा कालावधी त्याचा झालेला पहिलाच हा वाढदिवस आहे. तरी एवढे संत तिथं आशीर्वाद देण्यासाठी सगळ्या साधू संतांच्या, भाविक भक्तांच्या, हे सगळ्यांचे इथं उपस्थितीचं जे आशीर्वाद आहे त्याला मिळणारा मी तो किती भाग्यवान आहे. किंवा येतानाच काहीतरी पुण्य बरोबर घेऊन आलेला आहे म्हणूनच हे घडू शकतं, अन्यथा नाही. हा योग सजासजी नाही. पण आता शेवटचं चरण. तुका म्हणे माझा घराची
दयाचा हरी एक वाटे देवा दयाचा हरी एक वाटे देवा कुणी कन्ने पुत्रे मोदीची सखी कुणी कन्ने पुत्रे मोदीची सखी चालेल चला मग.